Forgiving is complete if it saves you and brings you peace. It doesn't matter whether the relationships are restored or the earlier frame is brought back. I hope you are getting my point. ही जी एक्सपेक्टन्सी आहे की आता आधीच्या सारखं व्हावं, या एक्सपेक्टन्सीनी फॉरगिव्हिंग इनकम्प्लीट किंवा कंटॅमिनेटेड होऊन जातं. म्हणजे आम्ही वी आर फॉरगिव्हिंग रादर वी आर स्ट्रॅटेजिकली फॉरगिव्हिंग नाउ टू सी दॅट द थिंग्स आर रिस्टोर्ड. हां तर आम्ही त्या कुठेतरी व्यवहार असतो तो. आणि हे फॉरगिव्हिंग वरवर फॉरगिव्हिंगच आहे, पण ते खरं फॉरगिव्हिंग नाही. म्हणजे जिथे एक उम्मीद म्हणजे काय नेकी कर और कुवे में डाल म्हणतात. फॉरगिव्हिंग इज लाईक दॅट नेकी, पण ते वीरस्य भूषणम आहे. म्हणजे ते वीरानी करावी ती नेकी आहे. तो मोजत राहिला मी हे केलेलं आहे, तुला मी 4दा माफ केलं असं म्हणणारा माणूस जेव्हा मला भेटतो तेव्हा मला माहिती एकदाही माफ नाही केलं. कारण फॉरगिव्ह केल्यानंतर आय डोंट कॅरी फॉरवर्ड एनिथिंग. दिस इज समथिंग वेन यू गिव्ह यू गेट. म्हणजे वेन यू फॉरगिव्ह यू फॉरगेट. वेन यू फॉरगिव्ह यू फॉरगेट. व्हॉट यू फॉरगेट? You forget the pain associated with the circumstances or situation. म्हणजे there are no forgetting आणि forgiving हे दोन शब्द वापरले. Forgiving आणि forgetting. Now forgiving is that phenomena wherein I don't forget, but still I don't get affected by the past. Whenever you recollect and remember something from the past which is painful, whenever you recollect something from the past which is painful, you relieve that pain. कोणाला कळलं मी काय म्हणाल? You relieve the pain. म्हणजे you are bringing a life to that situation by relieving those moments. Okay? Forgiving is that phenomena, you bring it back but you don't relieve it. So you have not forgotten. I know the details. Only fools can say that they have forgotten, and those who forget are condemned to repeat history. Those who forget the history are condemned to repeat it. See, when you forget, you wash out the memories. You just you drop that insight, that experience, and then you have to acquire it again. You have to do it again. Then you are condemned to repeat the history. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि वेन आय एम ॲट फॉल्ट, आय वॉन्ट यू टू बी ह्युमन. आय वॉन्ट यू टू फॉरगिव्ह. अँड वेन यू आर ॲट फॉल्ट, आय वॉन्ट जस्टिस. जेव्हा मनापासून केलं असेल तर त्यांनी माफ करो न करो दुय्यम आहे. मला माफी मिळालेली आहे, कारण माफ करणारा तो आहे. इट इज नॉट बिटवीन यू अँड हिम, इट इज बिटवीन यू अँड कॅपिटल एच हिम. काय कळलं का मी काय म्हणालो ते? म्हणजे ऑल द ट्रान्झॅक्शन्स हिअर इन दिस मटेरियल वर्ल्ड आर नॉट ट्रान्झॅक्शन बिटवीन द टू. इट इज बिटवीन द ट्रान्झॅक्शन बिटवीन द टू वाया हिम. अँड वेन यू सीक अ रिअल जुनाईन अपॉलॉजी, आणि जेव्हा मनापासून आपण बोलतो त्यालाच बोलतो, कारण तो प्रतिनिधित्व करतो त्याचं म्हणून. तो कॅपिटल एचचं स्मॉल एच प्रतिनिधित्व करतोय. त्याला जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याला माफी मिळालेली असते. माफ कोण करतो? मी स्वतःच करतोय. मी मला माफ. म्हणजे मला पात्रता मिळवायची असेल तर माझं अंतःकरण शुद्ध पाहिजे. मी समजा माझी चूक लपवायला, वेळ मारायला, जगासमोर माझी इज्जत चिन्ह नको व्हायला, माझी प्रोजेक्टेड इमेज इंटॅक्ट ठेवायला मी जर माफी मागत असेल तर मी बदमाशी. मी माफी मागतच नाहीये. मी माफी मागतच नाहीये. आय एम जस्ट ट्राईंग टू सेव्ह माय फेस. फेस सेव्हिंग इज नॉट सिकिंग फॉरगिव्हन्स. कुणाला कळलं मी काहीतरी म्हणतोय ते? 99.9% लोक फेस सेव्हिंग करायला माफी मागतात. फॉरगिव्हिंग इज नॉट द ऍक्शन, इट इज अबाउट व्हॉट इज हॅपनिंग इनसाइड युअर ऑपरेटिंग सिस्टम. आणि इफ युअर ऑपरेटिंग सिस्टम इज नॉट, कधीतरी तो माणूस इतका भारी असतो की त्याला माफच करावं लागतं. कधी कधी तो माणूस इतका चांगला असतो की त्याला माफ नाही केलं तर माझे भविष्य बिघडणार असतं. की देयर इज अ डिव्हिनिटी इन इच वन ऑफ अस. इफ आय कॅन सी द डिव्हिनिटी, इट इज इझी टू फॉरगिव्ह. आता एखादं सोन्याचं नाणं, 2 तोळ्याचं सोन्याचं नाणं, 2 तोळ्याचं सोन्याचं नाणं, किंमत 50-60 हजार असेल, 70-80 हजार असेल. ते घाणीत पडले, गटारातल्या घाणीत पडलेलं आहे. आणि तिथनं मी काढलं, हातही धुतले, नाणे धुतले. नाण्याची किंमत कमी होईल का? माझा मुद्दा कळला का कोणाला? द व्हॅल्यू ऑफ दॅट गोल्ड कॉइन वुड नॉट बी 1 रुपी लेस,
But the circumstances made it so unworthy, so stinking, so bad, so unaccessible, so. Similarly, our divinity gets into that gutter at times. And you have to only wash that divinity. If you can look at it, then तू आता ते घाणीत पडलेलं नाणं धुताना पाण्याने धुशील, कदाचित त्याला रखरख त्या सँडनी घासशील, कदाचित त्याला उकळत्या पाण्यात घालशील, पण त्याची किंमत कमी करायला आहे की तेवढीच ठेवायला आहे? हे करून जो फॉरगिव्ह करेल त्याला त्याचा बाकीच्याचा त्रास होणार नाही. मग त्याचा ना वास येणार आहे, ना त्याचे घाण वाटणार आहे, कारण त्याला त्याची वर्थ माहिती झालेली आहे. मी जे बोललो तुम्हाला कळलं का? आपल्या भोवतीचा प्रत्येक, आपल्या अवतीभोवतीचा प्रत्येक व्यक्ती असा हा त्या गुणांनी, त्या सोन्यासारखी जी व्हॅल्यू आहे तशा गुणांनी परिपूर्ण आहे. आता काही सोनं असेल, काही हिरा असेल, काही माणिक असेल, काही अजून कोणतं असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असणार, पण दे आर ऑल प्रेशियस. यू शुड फॉरगिव्ह ओनली दोज हू आर प्रेशियस. नाहीतर मग ते जे प्रेशियस नाही त्यांना माफ करणं म्हणजे काय म्हणू, साप पाळणंच आहे. एक भ्रम आहे की मी जेव्हा चुकलं तेव्हा मला दुसऱ्याने कोणीतरी माफ केलं पाहिजे, आणि दुसऱ्याने कोणी मला माफ केलं तर मला माफ झाल्यासारखं वाटतं. हा भ्रम आहे. खरं तर मलाच माफ करायचं असतं, पण जोपर्यंत पुढचा ज्याला मी हर्ट केलं तो माफ केलं म्हणत नाही तोपर्यंत मला माफ करता येत नाही स्वतःला. मनापासून जर माफी मागितलेली असेल तर त्यांनी माफ केलं काय, नाही केलं काय, हे तसं दुय्यमच आहे. माफी मला करायची आहे. जनरली फॉरगिव्हिंग इज टू सेव्ह मी, नॉट सेव्ह अदर. आम्हाला काय वाटतं, मी माफ केलं म्हणजे मी केलं, म्हणजे मी दिलं त्याने घेतलं, म्हणजे त्याच्या पदरात मी माफी टाकली, म्हणजे आय एम अ गिव्हर अँड ही इज अ रिसिव्हर. हा इगो असा गमतीदार प्राणी आहे की मी जेव्हा माफ करतो म्हटलं तेव्हा माझा इगो पुष्ट असतो. म्हणजे वेन आय से आय हॅव फॉरगिव्हन, आय एम टॉकिंग फ्रॉम अ इगो ओनली. अँड वेन आय वॉन्ट टू सीक एन अपॉलॉजी, आय वॉन्ट टू सीक फॉरगिव्हन्स, माय इगो ओनली कम्स इन. In both the cases, giving or receiving forgiveness is about ego, which is pseudo, which is not true. म्हणजे my true self, बेसिकली हा फॉरगिव्ह शब्द माझ्या ट्रू सेल्फ पासून फारकत झाल्याची निशाणी आहे. वेन आय से आय हॅव फॉरगिव्हन, आय डोंट नो माय ट्रू सेल्फ, नायदर आय नो द ट्रू सेल्फ फॉर द अदर. And when I say I seek forgiveness now, I am not knowing my true self. कारण I have not to seek it, it is inside me. हम खुद को माफ नहीं कर रहे. हमारा एक कोर और हमारा एक प्रोजेक्शन, दोनों में बड़ी द्वंद्व चलते रहती है. बाय आवर कोर वी आर ऑल गुड, डिवाइन, ह्यूमन, स्पिरिचुअल बीइंग बाय एट आवर कोर. But at the role performance level, we have to live in the material world. And when we live in the material world, we have our drivers, motivations, like money, possession, position, recognition, relation. They all define us. So my definition of self, when it is determined by externals, and I believe that they define me, forgiving myself becomes so difficult, at times impossible. And then there are people like me who would help you understand how to forgive yourself, and they are spreading more confusion than clarity. Because what happens when you feel that you got the answer for Prabodh, when you feel that you have got the answer from the Prabodh, the problem is you did not get answer from Prabodh. No, but it helps in unlocking. You get answer from yourself. Yes. And if you are getting answer from yourself, then you are leading to the clarity. Every time you forgive, and every time you receive forgiveness, you are losing something which is useless. You are losing something which is useless. And we are not even ready to lose something which is useless. त्या शिंपले गोळ्या करणाऱ्या मुलाला विचारा, तो खिशात इकडे दगड, इकडे शिंपले, आई त्याला उलटा करते, फेकते, तो रडतो, माझं ते सगळं समुद्रातून आणलेलं, आता तू कुठे. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. त्या जगतामध्ये मी सगळं जमा केलेलं, माझी पोझिशन, माझा पैसा, माझं हे, माझं ते, माझं नुकसान करून टाकलं, त्याला माफ करता 2 लाखाचा घट केला, तर गंडांतर माझं, आणि परत आता पुढचं झालं लफडं, तो रडत असतो असं ढा करून. कारण व्हॉट डिफाईन्स यू
and you lose something which defines you. Emotional losses. You lose something which defines you. And when you lose something, I am sure you are going to the core of your existence.